शिवसेनेने एक फार मोठी चूक केली आता महापालिका निवडणुकांच्या वेळी, की पुण्यासारख्या शहरामध्ये जर त्यांनी फडणवीसांच्या बरोबर युती केली असती, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून लढली असते महापालिका, तर त्यांच्या 10-15 जागा येऊ शकल्या असत्या. आज लोकांना माहीत नाहीये पुण्याच्या महापालिकेमध्ये शिवसेनेच्या 0 जागा आहेत आज. म्हणजे एकनाथ शिंदे पॉवरफुल नेते म्हणून एस्टॅब्लिश झाले. मुंबईच्या शेजारी पुणे आहे. मराठवाड्यात बऱ्यापैकी शिवसेना होती पहिल्यापासून, पण पुण्यासारख्या शहरात पूर्वीपासून शिवसेना होती. तिथे मनसे देखील स्ट्रॉंग झाली काही काळ. अनेक नगरसेवक त्यांचे आले, पण शिवसेनेचा आज एकही नगरसेवक नाही. आणि ही वस्तुस्थिती असल्यामुळे आणि पुण्यात ग्राउंड असल्यामुळे शशिकांत सुतार आणि विनायक हो, निमाडांसारखे तर आमदार होते. शशिकांत सुतार तर मंत्री होते 3 वेळेला कोथरूडला आमदार होऊन मंत्री होते. चंद्रकांत मुकाटे त्यांचे आमदार होते. दीपक पायगुडे शिवसेनेचे मंत्री होते. पुढे विनायक निमाड झाले. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यात पण त्यांच्याकडे आमदार होते. राजाभाऊ रायकर असतील, खाटपे होते पूर्वी मला वाटतं. तर असे नाही, खाटपे पडले होते मला वाटतं. तर तसं त्या पातळीवर पुणे शहरामध्ये आपला प्रेझेन्स नाही आहे. आणि पुण्यामध्ये आज बाहेरनं आलेले म्हणजे काँग्रेसमधनं आलेले आबा बागुल किंवा रवींद्र धंगेकर ह्यांचं ऐकून एकनाथ शिंदेंनी चूक केली आणि त्यांना त्याचा पश्चाताप झाला. त्यांना लक्षात आलंय काय चुकलंय ते.